शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, कांद्याचे भाव वाढले. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय चांगला निर्णय घेतलेला आहे, ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. त्या अगोदर विनंती करतो, आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे प्रश्न कमेंट करा, कमेंटला उत्तर पुढच्या व्हिडिओत नक्की देतो. कमेंट मात्र नक्की करा. सुरुवात करतोय आता. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, 3च मिनिटाचा आहे, परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी दर 250 रुपयांनी वाढविला. शेतकऱ्यांना दिलासा आहे. प्रति क्विंटल 2125 रुपये सध्या दर मिळणार. अजून भविष्यात दर वाढणार की काय, याबाबत आपण सविस्तर थोडक्यात आढावा आपण बघूया मित्रांनो. सुरुवात करतोय मित्रांनो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी दर 13% वाढवून तो 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. नवीन दर हा शनिवारपासून आता लागू देखील झाला आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी व बफर स्टॉक वाढवण्यासाठी कांद्याच्या खरेदी दरात 13%ची वाढ केली आहे. त्यामुळे कांद्याचा भाव 1875 रुपयावरून 2125 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. नाफेड व NCCF कडून कांदा खरेदीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26च्या याच्यानुसार 2025-26च्या अंदाजानुसार आता त्या ठिकाणी वाढ आपल्याला बघायला मिळत आहे. तर दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात 307.37 लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी 2024-25 हे उत्पादन 307.67 लाख मेट्रिक टन झाले होते. यामुळे देशात कांद्याची उपलब्धता पुरेशी असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे या हंगामात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये कांद्याचा साठा पुरेसा आहे. सध्या बाजारात दररोज 50,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त कांद्याची आवक होत आहे. यात एकट्या महाराष्ट्रातून 30,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त कांद्याचा समावेश आहे. सध्या देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो प्रमाणे म्हणजे 3100 रुपये प्रति क्विंटल आहे. तर व काही भागात मान्सून उशिरा लांबल्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांकडून कांदा मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जात असल्याचे सरकारच्या लक्षात आले. मात्र प्रमुख ग्राहक बाजारपेठांमध्ये सध्याच्या दरावर कांद्याला फारशी मागणी नाही. असे असले तरी नाशिक व मध्य प्रदेशच्या काही भागात उत्पादन केंद्रावर भविष्यात भाव वाढतील या अपेक्षेने साठेबाजी होताना दिसत आहे. जून 2026 मध्ये देशातून 1.50 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली. मात्र आखाती देश, श्रीलंका व पूर्वेकडील देशासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा नवा कांदा अत्यंत कमी दरात उपलब्ध झाला आहे. यामुळे निर्यातीचा दर कमी होण्याची भीती आहे. नाशिक भागात खरीप कांद्याची पेरणी सुमारे 15 दिवस लांबली सुद्धा आहे. चला मित्रांनो, अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचे प्रश्न मात्र कमेंट करा, पुढच्या व्हिडिओत उत्तर देतो. कमेंट नक्की करा. भेटूया. धन्यवाद.